नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं लगीन भाग 2 या व्हिडिओमध्ये. तर आता एक भाग काल आला, दुसरा आज यायलाच पाहिजे होतं 1 वाजता, पण खरं अगोदर सॉरी की नाही येऊ शकला, कारण एडिटिंग माझं झालंच नव्हतं. मी आता घरी आली, 2 दिवस घरातलं आवरत होते, ते पण मी काही एवढं शूट नाही केलं, थोडंफार आवरलं, म्हणजे आता ते तर आवरायला पाहिजेलच. तर आणि आजचा व्हिडिओ एडिट नाही झाला म्हणून. तर आज नवरा नवरी घरी जेवायला येणार होते, त्यांची सकाळपासून तयारी चालू. तो पण व्हिडिओ 2-3 दिवसात तुम्हाला तर नक्कीच येईल. आणि आता हळदीचं इथं आमचं काम चालू आहे. माझ्या त्या मोठ्या मामी आहेत आणि आमचं दोघींचं खाली ते रास आम्ही करतोय गव्हाची. जेवण वगैरे झालं आणि आता नवरा नवरी जेवायला गेलेत. आमचं तर झालंच, अगोदर तुम्ही पाहिलं. मग आता ते जेवण चाललंय त्या दोघांचं, तोपर्यंत आम्ही इथं हळदीची तयारी करतोय. तर हळद तर खलवलीच होती, तुम्ही पाहिलंच होतं. मग आता इथं जरा हळद नाचवतोय आम्ही, नाचवत नाचवत गेट पासून आपण आतमध्ये न्यायचे स्टेज पर्यंत. तर आमचं चाललंय इथं हळद नाचायचं. तर नवरा नवरी आहेत पुढं, त्यांना पण नंतर आम्ही म्हणतो तर नाचा नाचा, पण आता थोडस लाजणं वगैरे ते तर साहजिकच आहे. तर करा एन्जॉय तुम्ही पण. आणि आता इथं औक्षण करतोय. 7 सुवासिनी पहिल्यांदा येऊन त्या दोघांना ओवाळायचं आणि मग नंतर हळद लावायचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि तिकडं त्या स्टेजवरती सकाळी आपलं साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट झाली, या साईडला हळदीचं. आणि खरं छान म्हणजे मस्त आळंदीला सोय बरं का. आजपर्यंत मी फक्त ऐकतच होते, पण आज पाहिलं पण, त्यामुळं खरंच म्हणजे मस्त एकदम. लोक म्हणतात की खूप गडबड वगैरे, पण आम्हाला असं काही नाही वाटलं. रिलॅक्स मध्ये खूप छान लग्न झालं. माझ्या त्या ह्या मामी आहेत, मग त्या पण म्हणत होत्या दोघी, पिंक्या खरंच छान मस्त वाटते, मस्त लग्न झालं. आणि मग हळद लावायला सुरुवात केली. माझ्या मोठ्या मामाची मुलगी पनू, तिला म्हटलं तू सुरुवात कर. आणि नवरीच्या डोक्यावरती काही नव्हतं, आणि तिचं कुंकू वगैरे थोडंसं हे झालं होतं दोघांचं पण नाकावरती. आता ते साहजिकच आहे, ह्या गोष्टी होतातच. मग थोडस ते पुसत होते मी नाकावरचं बरं का. आणि मग आता इथं आम्ही करणारे हळद लावायला सुरुवात केलीये पनूनी. आणि सई तर पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण टाइम तर तिच्या बाबांकडेच होती. जरा वेळ माझ्याकडे यायची थोडा, आणि तिच्या बाबांनी पण म्हणजे तिला बऱ्यापैकी घेतलं, कारण मला त्यांना माहिती आता कसं कलवरी पण आणि भावाची बहीण, आणि थोडासा म्हणजे राहतच ना, मला थोडस त्याच्याकडेच लक्ष द्यायला लागायचं. सकाळपासून नाही, 2 दिवस झाले म्हणजे कपडे घेतल्यापासून आमचं हेच चाललंय. सारखं त्याला कपडे चेंज वगैरे करायचे असते तर सगळं म्हणजे मीच असते ना, बटणं वगैरे लावण्यापासून. कारण हे तुम्हाला माहिती, कापड एकदम कडक असतं, त्याला काही एवढं असं म्हणजे त्याला जोडीला कोणी ना कोणी लागतच असतं. तर म्हटलं हा, आणि तसं पण माझं ते कर्तव्यच आहे. आणि छान वाटत होतं की आपला छोटा भाऊ आज नवरदेव झालाय. तर थोडस होतं इमोशनल पण. आणि नवरी पण खूप छान आहे, त्यामुळं
तर चला आता इथं हळद लावली अगोदर मी, मग नंतर आमच्या यांना म्हटलं की चला आपण दोघं पण लावूयात. सईला जरा वेळ खेळवलं होतं, मोबाईल दिलता खेळवलं म्हणजे मोबाईल दिलता तिच्याकडं, आणि सगळ्या बायकांनी वगैरे हळद लावली, सगळ्यांचे फोटो वगैरे झाले. आणि मग नंतर आम्ही दोघं, मग नंतर असं जोडी जोडीने हळद पण खेळलो आम्ही बरं का बऱ्यापैकी. आणि नंतर सगळं झाल्यावरती मग हे मुंडवळ्या बांधतात, ते बाशिंग पण म्हणतात काही किंवा काही, म्हणजे काय जर चुकत असेल तर तुम्ही समजून घ्याशानच मला. तर मग हे इथं मी आणि माझ्या मामी त्या आम्ही दोघी बांधतोय. आणि हे एक फोटोग्राफर आहेत आणि ह्या पण माझ्या मामी आहेत. आम्ही तिघींनी मस्त छान एन्जॉय केला. आणि तसं पण आपल्याला म्हणजे हाऊस तर हवीच ना, आणि आम्ही सगळं म्हणजे सगळे म्हणतात की हा छान एन्जॉय केलं बरं का, मस्त छान झाला कार्यक्रम पण. आणि मी काय साडी वगैरे चेंज नाही केली. आणि इथं गळ्यातला ना माझा हार हळद खेळताना आपोआप म्हणजे एका साईडचं त्याचं हुक आहे ना तेच निघालं. तुम्ही बघितलं असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तो हार होता माझा, नेकलेस लग्नाचा होता बरं का, पण तो मग म्हटलं जाऊ देत, मग काढूनच ठेवला मी. आणि दुसरं काहीच आणलं नव्हतं मी चेंज करायला, कारण म्हटलं मुलांचं आणि नवरदेवचं आपल्याला आवरायला लागणार त्यामुळं. पण असंच जरा गळा मोकळा मोकळा वाटला नंतर मला. असं वाटत होतं काहीतरी आणायला पाहिजे होतं, एखादा छोटासा हार तरी, पण नव्हता म्हणून. आणि मग नवरदेवाला इथं रेडी केलंय छान मस्त, आणि सईला पण नंतर रेडी केलं. आणि हा ड्रेस तिला कसा दिसतो मला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये. आणि दादा तर आहे ना, दादाची सईची खूप मजा. आज बघा दादा इथं मस्त कुर्ता वगैरे घालून बसलाय, पण मोबाईलच पाहत बसलाय. तर सईनी इथं कळस तांब्या घेतलाय आणि बाबांच्याच कडेवरती आहे. आणि आता आम्ही इथं आलोय स्टेज जवळ, म्हणजे गेट पशी. तर ह्या दोन मुली आहेत, त्यांनी एक डान्स घेतलाय आपला छोटासा. तर हे गाणं येते नाही का, ओ जी जी क्या कह के उनको बुलाओगी, दुल्हा बन के जो आएंगे, ओ जी जी क्या कह के उनको बुलाओगी, दुल्हा बन के जो आएंगे, ए जी ओ जी हम ना कहेंगे, हम तो इशारों से बातें करेंगे, ए जी ओ जी हम ना कहेंगे, हम तो इशारों से बातें करेंगे, सब जैसे अपने उनको बुलाते हैं, वैसे हम ना बुलाएंगे ओ छोटी. मग हे परत एक दुसरं होतं, जिनके आगे जी, जिनके पीछे जी, उनके आगे पीछे जी जाजी, मैं उनकी साली हूँ, ओ मेरे जीजा जी, ओ मेरे जीजा जी. हे पण होतं. तिसरं एक गाणं होतं, सुनो जीजा जी अजी आपके लिए मेरे जीजी ने बड़े तप है किए, मंदिरों में किए फेरे पूजा सांझ सवेरे. ते त्यातली गाणी होती मिक्स मिक्स, पण छान मस्त गाणी झाली त्यांची. आणि जरा असं माहोल असलं जरा छान वाटतं. नंतर आम्हाला वाटलं छकुली आणि माझा विषय झाला की अरे आपण पण एखादा डान्स घ्यायला पाहिजे होता, पण असंच यांनी काय घेतला ना आम्ही काय घेतला, सेमच आहे. त्यांच्यासोबत आम्ही पण एन्जॉय करत होतो. आणि मग नंतर इथं आता मंगलाष्टका. लाभो संदति संपदे बहुतमा, लाभो कही सद्गुणम, साधो निकर्मो गापुला, भावात्मवा भूषणम, सारे कंचार श्री कृष्ण नवरा, काशी समर्पूर्णयम, करुत्मा पूर्व वडिल तया शिफुकडे, मंगलम शुभमंगल दामदान्नम. यानंतर शेवटची मंगलशी आहे, आले लग्नगती समीप नवरा,
मंगलम शुभमंगल सागरन प्रेमलग्नं देवता रामचंद्र बोलवलं होतं व्हिडिओ काढायला नाही आलं. थांब थांब बाळा. आम्ही पाण्याला कन्यादान ना. आणि आता इथं कन्यादानाचा विधी चालू आहे, जो की मामा मामी दोघं करत असतात. आणि नवरदेवची बूट माझ्याच हातात होते बरं का, तर मी इथं फक्त शूट करत होते, तर लगेच माझ्या हातून बघा यांनी खेचून घेतलं. पण मी हार मानली नाही. मी हे 4 जण होते त्यांना पण पुरून उरले. नंतर माझी मामी आणि माझ्या सासूबाई आल्या, त्यांनी घेतलं. मग नंतर म्हटलं अरे असं खेचायचं नसतं, पण तरी मी सोडलीच नाही. पण माझा हात पूर्ण हे झाला होता, मी फार जाम धरून होते. 5 मिनिटं आमचं तेच चाललं होतं, पण नंतर नशीब मामीन ते आले म्हणून. आणि इकडे मी तिथं चालूच होता. पण असं पण व्हायला पाहिजे ह्या गोष्टी, नाही एक आठवण पण राहते आणि मजा पण, एक एन्जॉयमेंट म्हणून. पण मी पार ना, मला वाटलं होतं की माझे नख आता काही राहत नाही, पण आमच्या साईडनी बुट लगेच गाडीमध्ये ठेवून दिली असं. आणि नंतर पण पुढं बघा ना, ते कट्यार घेतातच, कान पिळायला आलं तुम्ही बघशानच पुढं. तर इथं आता ना जोडव्या घालते मी नवरीबाईला पायामध्ये. पैंजण मगाशीच घातल्या, हळद झाली तेव्हा. तो व्हिडिओ काल नाही टाकला वाटतं, माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्या पैंजण घातली होती, हळद झाली ना तेव्हा पैंजण घातले होते. आणि आता जोडव्या घालतीये कन्यादान झाल्यावरती. आणि मग नंतर लगेच फोटो वगैरे प्रत्येक वेळा तर ते असतातच. आता इथं मग सिंदूर भरायचं विधी चालू आहे. आणि प्रत्येक वेळी आता मग मी कलोरी म्हटल्यावरती मागं पुढं तर मीच. आणि कलोरी म्हणून सगळे काम आपल्यालाच करावं लागतात. हे कलोऱ्यांना माहितीये, जर सारखा बाहेर आत बाहेर त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांचं हे बघा ते बघा, हे तर चालूच राहतं. पण याच्यात पण एक वेगळीच मजा आहे. आणि मग इकडं फोटो काढू दोघं पण थकतातच. मला पण माझेच दिवस आठवले. आणि हा आपल्या नवरीबाईचा भाऊ, त्याने आता इथं बघा बरं का कशी कट्यार चोरली लगेच. इथं कान पिळायला तो आला होता ना, तर मग माझ्या भावाने खाली ठेवली कटर. आणि माझ्या पण लक्षात नाही, मी काय आता थोडीशी गडबडी, बुट तर गेली. मग मला वाटलं काय आता, म्हणजे बुट गाडीमध्ये व्यवस्थित ठेवली. नंतर मी म्हणून बघा इथं लगेच यांनी कटर उचलली, गुरु म्हणतो आम्ही त्याला, आणि लगेच मागं लपवली. यांनी पण, आम्ही याच्यात पण नंतर लई हे झालं. पण दिले मग नंतर माझ्या भावाने त्याला पैसे वगैरे दिले. आणि तसं पण त्यांचा तो एक मान असतो, द्यायला तर पाहिजेलच ना असं. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, निलेश रावांचं नाव घेते सई आणि रुद्रांची आई. गाठ बांध. बांधा, दोघांची गाठ बांधा. चला, समोर दोघांनी नाव घ्यायचं मोठ्या वारामध्ये. आणि मग गटबंधन मी इथं केलं, नाव पण घेतलं आणि नवरीबाईला पण नाव सांगितलं. आता कसं नवीन असल्यावरती माझ्या पण हे लक्षात नव्हतं माझ्या लग्नाच्या टायमाला तेव्हा बरं का, की हा उखाणे वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खरं म्हणजे विसरतो आपण, कधी कधी लक्षात राहतं, ती चांगलीच गोष्ट आहे. पण मग तिला मी सांगितलं, 1-2 नावं आहेत माझी पाठ, तर मग तिने ते नंतर घेतलं. थोडंसं झालं, पण पहा तुम्ही नंतर. वडाच्या झाडाला नागिनीच्या पानांचा बेडा, संदेशरावांचा भरला मंजुळा. दुसरं काय काहीतरी. आणि आता मंगळसूत्र वगैरे त्या विधी तर आहेच सगळं. आणि हेअरस्टाईल तिची जरा जास्तच मोठी होती ना, पण बसलं. मला नंतर वाटलं की आतमध्ये जातं का नाही, म्हणजे मंगळसूत्र गळ्यात. ते झाल्यावरती मग आता इथं 7 फेरे आणि हे सगळं चालू असताना मला पण माझ्या
आजचा दिवस आठवला. हे प्रत्येकालाच होत असतं असं, म्हणजे थोडंसं आपण त्याच्यातून गेलेलो असतो ना, तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला आठवतातच आणि थोडं आपण तेव्हा इमोशनल होतोच असं. मग नंतर सगळ्यांचं म्हणजे यांचं हे 7 फेरे वगैरे झाले. मग पूर्ण सगळ्यांची फॅमिली, प्रत्येक जोडी वगैरे, ते ठरलेला कार्यक्रम म्हणजे फोटोशूट, ते पण पटकन केला आम्ही कारण आम्हाला लांब जायचं होतं. 1.5-2 तासाचा प्रवास होता आणि दिवसभर म्हणजे काही वाटलं नाही की खूप दमलोय किंवा काय. म्हणजे मला तर वाटायचं की मला आता दमल्यावानीच होईन, पण काहीच वाटलं नाही. एकदम छान आणि फ्रेश. आणि संध्याकाळी वरात पण आहे. मग म्हणजे तुम्हाला तर पुढं दिसलंच असेल, म्हणजे पाहायला मी 1-2 व्हिडिओ टाकलेलेच आहे, तुम्ही ते पाहाशालच. आणि फोटो वगैरे काढून झाले, त्याचा एवढा व्हिडिओ नाही घेतला. आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट निघालो घरी बसमध्ये, बस केलेली ही. आणि माझा मेकअप होता तसाच आहे, पण ते काय झालं, जरा हळदीमुळे थोडंसं तुम्हाला पिवळं पिवळं दिसतंय, पण छान मेकअप होता बरं का. मी तेच म्हणजे इथं पाहत होते व्हिडिओमध्ये चालू करून की अरे यांना पण, म्हणजे हे माझ्या शेजारी बसलेत ना, तर मी पार आय मेकअप वगैरे सगळं पाहत होते. आणि यांना नंतर म्हटलं माझा मेकअप आहे तसाच आहे, अजिबात काळा पडला नाही किंवा निळा नाही, काय कुठं क्रॅक पण नाही गेलं. साधं मी दुपारी म्हणजे ना कॉम्पॅक्ट पावडर पण नाही लावली साधी, कारण गरजच नाही वाटली मला. आणि बाहेर वातावरण एकदम छान झालं होतं, मस्त. आणि आता घरी जाऊन आम्ही म्हणजे पुलाव भात आणि कोशिंबीर त्याची ऑर्डर दिली होती. ते घरी आलेलं होतं. आणि मग जेवढी लोक वगैरे होते, आणि सई पहा गाडीमध्ये मस्तपैकी झोपलेली आहे. बरं झालं, दिवसभर दमली होती. आणि घरी गेल्यावर जेवण वगैरे केलं आणि मग इथं थोडं वरातीला म्हणजे सुरुवात झाली. आणि मग नवरीचा भाऊ, त्याने नवरीला मस्त उचलून घेतलेलं आणि छान एन्जॉय करत होतो आम्ही सगळे. आणि तसं पण लग्नाला वरातीशिवाय शोभा नाही. आणि मी साडी म्हणजे मला म्हणत होते की ड्रेस का नाही घातलं, पण तरी पण म्हटलं जाऊ दे, साडीवरती कधीतरी मी भावाच्या प्रत्येक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये साडी घातलीच. म्हणजे मला वाटलं होतं की प्रत्येक कार्यक्रमात घालावं साडी, कारण मी एवढी साडी वगैरे घालत नाही. पण आता मला आवडायला लागली साडी बिडी जरा घालायला वगैरे, म्हणजे आवडती. असं एवढी परफेक्ट नाहीत, पण मला बरेच जण म्हणतात की हा तू साडी चांगली घालतीये. मग एवढे म्हणतात म्हटल्यावर घालीत पण असेल चांगली. पण ही माझ्या वहिनींची साडी आहे, ब्लाऊज तर इथं होता माझा. आणि बघा माझी हेअरस्टाईल, रात्रीचे 12 वाजले तरी आहे तशीच आहे. मी डायरेक्ट ती दुसऱ्या दिवशीच काढली तसं म्हटलं तर. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. अजून आपले व्हिडिओ संपलेले नाहीयेत बरं का. नवरीचा म्हणजे ते ढेडवा नाचतात, ते देव नाही का नाचवतो वगैरे, ते परत नवरीला आत घेताना घरातली गाणी वगैरे भरपूर आहे पुढं. परत ते गेम असतात आतमध्ये घेतल्यावरती, ते गेम, नवरीचा उखाणा वगैरे ते पण आहेच आहे. आणि दुसऱ्या दिवशीची आंघोळ वगैरे, ते आता व्हिडिओ तुम्हाला तो उद्याच येणार बरं का. उद्या 1 वाजताच येणार. आजच्या वाणी मी अजिबात असं करणार नाही. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.